विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये बायोलॉजी इन मराठी. अंडरस्टँडिंग इज इम्पॉर्टंट. आजच्या व्हिडिओमध्ये रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स या चॅप्टरमधील मुद्दा क्रमांक 1.12 सीड अँड फ्रूट डेव्हलपमेंट हा आपण समजावून घेणार आहोत. सीड म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे, फ्रूट म्हणजे काय हेही माहिती आहे. रिप्रोडक्शन म्हणजे प्रजनन ही जी प्रक्रिया आहे हिचं उद्दिष्ट काय आहे, ही कशासाठी आहे, सजीवांमध्ये का दिसते, तर द गोल ऑफ रिप्रोडक्शन इज टू क्रिएट ऑफस्प्रिंग्स फॉर द नेक्स्ट जनरेशन. म्हणजे पुढची पिढी निर्माण करण्यासाठी नवीन जीवांना जन्म देण्याची प्रक्रिया, ज्याच्यामधून एखादी प्रजाती तिचं अस्तित्व जे आहे ते टिकून राहतं. यासाठी रिप्रोडक्शन हे गरजेचं आहे. मग यासाठी म्हणून वनस्पतींमध्ये काय त्या ठिकाणी निर्माण केलं जातं, तर वन ऑफ द वे दॅट प्लांट्स कॅन प्रोड्यूस ऑफस्प्रिंग्स इज बाय फॉर्मिंग ऑर मेकिंग सीड्स. म्हणजे वनस्पती त्यांच्यासारख्याच नवीन जीवांना जन्म देण्यासाठी त्यांच्यामध्ये काय विकसित होतात, तर बिया विकसित होतात. वनस्पतींमध्ये बिया तयार होतात. द फ्लावर्स मस्ट बी पॉलिनेटेड in order to produce seeds and fruit. म्हणजे बी किंवा फळ विकसित होणं ही जी प्रक्रिया आहे ही केव्हा होते, तर फर्टिलायझेशन नंतर, म्हणजे फलन प्रक्रियेनंतर. आणि फलन प्रक्रिया जी आहे त्यासाठी म्हणून कोणती प्रक्रिया गरजेची आहे, तर पॉलिनेशन. परागकणांचं जे काही पराग सिंचनाची प्रक्रिया आहे ती जर झाली नाही, if pollination does not occur, pollen grains जे आहेत ते ट्रान्सफर झाले नाहीत स्टिग्मावर, तर त्या ठिकाणी ते जर्मिनेट होणार नाहीत, तिथे पोलन ट्यूब तयार होणार नाही. पोलन ट्यूब तयार झाली नाही तर त्यातून मेल गॅमेट जे आहे ते ओव्ह्यूलपर्यंत पोहोचणार नाही. तर पॉलिनेशन ही सर्वात महत्त्वाची आणि गरजेची प्रक्रिया आहे. त्यानंतरच फर्टिलायझेशन होतं आणि मगच सीड आणि फ्रूट हे विकसित होऊ शकतात. सीड डेव्हलपमेंट इज इनिशिएटेड बाय फर्टिलायझेशन. बी विकसित होण्याची प्रक्रिया ही फलन प्रक्रिया झाली की मग ती सुरू होते. इनिशिएट म्हणजे सुरू होणे, सुरुवात होणे. द इंटेग्युमेंट्स ऑफ द फर्टिलाइज्ड ओव्ह्यूल पर्सिस्ट याचा अर्थ टिकून राहणे. इंटिग्युमेंट्स काय आहेत हे आपण बघितलंय, म्हणजे न्यूसेलस जे आहे त्याच्या भोवती असणारे आवरण, प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग्स, कोट, आउटर इंटिग्युमेंट आणि इनर इंटिग्युमेंट. तर हे इंटिग्युमेंट्स जे आहेत ओव्ह्यूलचे फर्टिलायझेशन झाल्यानंतरही टिकून राहतात अँड गेट ट्रान्सफॉर्म्ड इंटू द सीड कोट ऑफ मॅच्युअर सीड. ओव्ह्यूल जे आहे फर्टिलायझेशन नंतर बियामध्ये विकसित होतं. मग ह्या ओव्ह्यूलचे जे इंटिग्युमेंट्स आहेत ते जे मॅच्युअर सीड आहे, परिपक्व बी आहे, त्याचं जे आवरण असतं सीड कोट, तर त्यामध्ये ते रूपांतरित झालेले दिसतात. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे रूपांतरण. तर ही प्रक्रिया इंटिग्युमेंटच्या बाबतीत घडून येते, म्हणजे इंटिग्युमेंट्स देखील बियाचा भाग बनून राहतात. बघा या ठिकाणी ही आकृती दिलेली, इकडे ओव्ह्यूल दाखवलेले आणि ओव्ह्यूलचे हे इंटिग्युमेंट्स आहेत. रेड कलरमध्ये इंटिग्युमेंट हे नाव दिसत असेल तुम्हाला, ते इंडिकेट केलेले आहे. तर हे जे इंटिग्युमेंट्स आहेत हे इथे फर्टिलायझेशन झाल्यानंतर, ह्या एम्ब्रिओसॅकमध्ये ज्यावेळेला फर्टिलायझेशन होतं त्यानंतर ओव्ह्यूल जे आहे त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होतं किंवा ते विकसित होत जातं बियामध्ये. आणि मग हे इंटिग्युमेंट जे आहेत दे गेट ट्रान्सफॉर्म्ड इंटू सीड कोट. तर सीड कोट जे आहेत दोन इंटिग्युमेंट आहेत, आउटर आणि इनर इंटिग्युमेंट. तर आउटर इंटिग्युमेंट जे आहे तर त्यापासून जे सीड कोट तयार होतं ते आहे आउटर टेस्टा, आणि आतलं जे आवरण तयार होतं बियाचं त्याला म्हटलेलं आहे टेगमेन. तर हे बदल हे इंटिग्युमेंटच्या बाबतीमध्ये घडून येतात. सीड समटाइम्स consists of
टू डिस्टिंक्ट कव्हरिंग्स. बी जे आहे त्यामध्ये दोन कव्हरिंग, डिस्टिंक्ट म्हणजे ठळकपणे लक्षात येणार असे कव्हरिंग दिसतात, जे आपण मग आधीच्या आकृतीत पाहिलं. ए टिपिकल आउटर सीड कोट द टेस्टा, जे बाहेरून दिसणारं सीड कोट आहे ते टेस्टा, अँड द इनर थिन मेम्ब्रेनस टेगमेंट. आतलं जे आहे ते थिन असतं, बाहेरचं टिपिकल जे काही टेस्टा आहे ते थिक आहे आणि आतलं जे आहे ते थिन आहे आणि मेम्ब्रेनस आहे, पातळ असं ते आवरण आहे, त्याला टेगमेंट म्हटलेलं आहे. तुम्हाला विलायती चिंच माहिती आहे का? म्हणजे विलायती चिंच खाल्ल्यानंतर त्याचं बी जे आहे ते जर तुम्ही सोलून बघितलं तर बाहेरचं काळं आवरण जे आहे ते थोडंसं जाडसर असतं. त्या अलगदपणे सोललं तर आतमध्ये ब्राऊन कलरचं आणखी एक आवरण तुम्हाला दिसेल. तर ते बाहेरचं काळं जे ते टेस्ट आहे आणि आतमध्ये जे ब्राऊन कलरचं असतं ते टेगमेन. आणि मग ते ब्राऊन कलरचं सोलून काढलं की मग आतमध्ये कॉटिलिडॉन्स, सफेद किंवा लाईट ग्रीन कलरचे कॉटिलिडॉन्स त्यामध्ये दिसतात. द न्यूसेलस इन द ओव्ह्यूल मे परसिस्ट इन सम जेनेरा. काही जे जिनस आहेत त्यामध्ये न्यूसेलस जे आहे, जसं आपण इंटिग्मेंट टिकून राहतं हे पाहिलं बी तयार झाल्यानंतरही, तसं न्यूसेलस सुद्धा टिकून राहतं. न्यूसेलस इन द ओव्ह्यूल मे परसिस्ट इन सम जेनेरा लाईक ब्लॅक पेपर आणि बीट. आता ते कशाच्या स्वरूपात दिसतं तर थिन पेपरी लेअर, एक पातळ असं कागदासारखा एक पापुद्र्यासारखी ती रचना त्या ठिकाणी न्यूसेलसची दिसून येते. अँड इट इज कॉल्ड पेरिस्पर्म. त्याला पेरिस्पर्म असं म्हटलेलं आहे. आता न्यूसेलस ही जी रचना आहे त्या न्यूसेलसच्या आतमध्ये एम्ब्रिओ सॅक विकसित होते आणि त्या न्यूसेलस मधलीच एक पेशी जी डिफरन्शिएट होते आणि मग पुढे जाऊन त्यात मिओसिस होतं. त्यातलं एकच जे मेगॅस्पोर आहे ते शिल्लक राहतं, 3 डिजनरेट होतात. मग त्या एका मेगॅस्पोर पासून एम्ब्रिओ सॅक विकसित होते, ती त्या न्यूसेलसच्या आतमध्येच विकसित होते आणि मग पुढे जाऊन एम्ब्रिओ, एंडोस्पर्म त्याच्यामध्ये विकसित होतात. म्हणजे जे स्पर्मा याचा अर्थ सीड, बी, आणि पेरी मीन्स अराउंड. तर जे बी जे आहे त्या बियात जो प्रमुख भाग आहे एम्ब्रिओचा त्याच्या भोवती हा भाग शिल्लक राहतो, म्हणून पेरिस्पर्म त्याला म्हटलेलं आहे. तर पेपर, ब्लॅक पेपर म्हणजे काळे मिरे, इथे खाली दाखवलेलं बघा चित्र, पायपर नायग्रम, आणि बेटा वल्गॅरिस म्हणजे बीट जे आहे त्याचं हे सीड आहे, येलोइश कलरमध्ये दिसतंय ते. आता त्यामध्ये हे पेरिस्पर्म दिसून येतं. या ठिकाणी वरची जी डायग्राम दिसते बीटा वल्गॅरिसची, त्यामध्ये पेरिस्पर्म इथे मध्ये दाखवलेला आहे आणि खाली जी डायग्राम आहे पायपर नायग्राम त्याच्यामध्ये हा पेरिस्पर्म बाजूने त्या ठिकाणी दिसतोय, इथे पी इंडिकेट केलेला आहे. तर या पद्धतीने पेरिस्पर्म सुद्धा टिकून राहतो बी तयार झाल्यानंतर सुद्धा. आता बी जे आहे त्याचे दोन प्रकार आहेत, एंडोस्पर्मिक सीड अँड नॉन एंडोस्पर्मिक सीड. तर एंडोस्पर्म म्हणजे काय हे आपण बघितलेलं आहे. एंडोस्पर्म इज अ न्यूट्रिटिव्ह टिश्यू, जी पोषण घडून आणणारी ऊती आहे, जी कशापासून तयार होते तर प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस पासून. म्हणजे सॉरी, डबल फर्टिलायझेशन ही जी प्रक्रिया आहे ही आपण बघितली. डबल फर्टिलायझेशन मध्ये दोन मेल गॅमेट्स युटिलाइज होत आहेत. दोन मेल गॅमेट्स पैकी पहिलं मेल गॅमेट जे आहे ते एक सेल बरोबर फ्यूज होत आहे, सिनगॅमी ज्याला म्हटलेलं आहे, ज्यापासून एम्ब्रिओ विकसित होतो, डिप्लॉइड एम्ब्रिओ. आणि दुसरं जे मेल गॅमेट आहे ते जे सेकंडरी न्यूक्लियस आहे त्याबरोबर फ्यूज होते आणि प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस तयार होते, की ज्याच्यापासून पुढे एंडोस्पर्म ही टिश्यू विकसित होते. तर एंडोस्पर्म ज्या बियांमध्ये दिसून येतो त्यांना एंडोस्पर्मिक सीड्स म्हटलेलं आहे, किंवा त्या एंडोस्पर्मला अल्ब्युमिनस सीड असं देखील म्हटलेलं आहे एंडोस्पर्मिक सीडला. आणि ज्या बियांमध्ये एंडोस्पर्म दिसून येत नाही परिपक्व झाल्यानंतर तर त्यांना नॉन एंडोस्पर्मिक
किंवा एक्झल्ब्युमिनस सीड्स असं म्हटलेलं. तर असे दोन प्रकार आहेत. तर त्यातला पहिला प्रकार हा आहे एंडोस्पर्मिक किंवा अल्ब्युमिनस सीड. इन सम सीड्स द फूड रिझर्व्स इन द एंडोस्पर्म आर पार्शियली युज्ड अप इन द डेव्हलपमेंट ऑफ एन एम्ब्रियो. हे एंडोस्पर्म कशासाठी तयार होतो हे आपण पाहिलंय. एम्ब्रिओ जो डेव्हलप होत असतो तर त्याला पोषण पुरवण्यासाठी एंडोस्पर्म त्या ठिकाणी तयार होतो. आणि एम्ब्रिओची जी काही त्याचा विकास होतो तो विकास होत असताना हा एंडोस्पर्म वापरला जातो. परंतु काही बियांमध्ये तो पूर्णपणे वापरला जात नाही. पार्शियली युज्ड अप म्हणजे अर्धवट तो वापरला जातो, थोडा वापरला जातो किंवा काही शिल्लक राहतोय. तर ऑब्व्हियसली इन सच सीड्स द एंडोस्पर्म रिमेन्स कॉन्स्पिक्युअस. मग पार्शियली युज्ड अप झालेला आहे त्यामुळे हा एंडोस्पर्म काही बियांमध्ये काय आहे तर इट रिमेन्स कॉन्स्पिक्युअस. कॉन्स्पिक्युअस याचा अर्थ ठळकपणे लक्षात येणारा, दिसून येणारा. अँड इट फिल्स अ ग्रेटर पार्ट ऑफ द सीड. म्हणजे बी जे आहे त्याचा बराचसा भाग हा एंडोस्पर्मने व्यापलेला दिसून येतो. Thus the resultant seed is endospermic or albuminous. मग ज्या बियामध्ये असा एंडोस्पर्म दिसून येतो त्यालाच एंडोस्पर्मिक सीड असं म्हटलंय किंवा अल्ब्युमिनस सीड असं म्हटलेलं आहे. आता याचं उदाहरण काय तर कॅस्टर म्हणजे एरंड. तर एरंडाचं बी जे आहे त्यामध्ये एंडोस्पर्म असतो. कोकोनट, मेज हे देखील त्याची उदाहरणं आहेत. मग या ठिकाणी हे एरंडाचं बी आहे. तर या एरंडाच्या बियामध्ये हा जो ब्ल्यू कलरमध्ये, लाईट ब्ल्यू कलरमध्ये जो पोर्शन दिसतोय मोठा भाग, तर तो आहे एंडोस्पर्मचा. आणि त्याच्या आतमध्ये मग कॉटिलिडॉन, मग एम्ब्रियो ॲक्सिस आहे, रॅडिकल, हायपोकोटाईल, एपिकोटाईल हे त्या ठिकाणी दिसून येत आहे. तर यामध्ये बराचसा भाग हा कसला आहे एंडोस्पर्मचा आहे. आता हे कॅस्टर हे डायकॉटिलिडॉनस सीड आहे आणि त्यामध्ये एंडोस्पर्म दिसून येतो. त्यानंतर कोकोनट. तर कोकोनट जे आहे त्याच्यामध्ये बाहेरचं जे आवरण आहे, अगदी ओला नारळ जर पाहिला तर त्यामध्ये बाहेरचं हिरवं आवरण जे दिसतं ते एक्झोकार्प त्याला म्हटलेलं आहे, आउटर लेअर. त्यानंतर आतलं जे धाग्यांचं जे काही फायब्रस हस्क जे आहे, म्हणजे आपण नारळ, कोरडा नारळ सोलताना ज्या शेंड्या काढतो ना, तर तो भाग तो आहे मेसोकार्प. आणि जे आतलं जे कठीण भाग आहे त्याला एंडोकार्प असं म्हटलेलं आहे. तर एक्झोकार्प, मेसोकार्प, एंडोकार्प या तिघांनी मिळून फळाचं आवरण तयार होतं पेरिकार्प. तर आता ह्या एंडोकार्पच्या आतमध्ये जो खोबऱ्याचा भाग आहे आणि आतलं पाणी आहे, तर ते खोबरं आणि पाणी हे आहेत एंडोस्पर्म्स. म्हणजे कोकोनट मीठ म्हणजे खोबरं हा सॉलिड एंडोस्पर्म झाला आणि जे पाणी आहे ते लिक्विड एंडोस्पर्म झालं. आणि त्यात एम्ब्रिओ पण त्या ठिकाणी असतो बघा. ओला नारळ जर फोडला तर त्यामध्ये कोंब आपल्याला दिसून येतो, तर तो एम्ब्रिओचा भाग असतो. तर कोकोनट हे एंडोस्पर्मिक सीड त्या ठिकाणी आहे. त्यानंतर हे मेज सीड. तर मेजमध्ये देखील आता मेज हे मोनोकॉटचं एक्झाम्पल आहे. तर सर्वात वरचा जो भाग आहे त्यामध्ये हा एंडोस्पर्म दाखवलेला आहे बघा, एंडोस्पर्म. आणि मग खालचा जो पोर्शन आहे त्यामध्ये रेड कलरमध्ये जे काही स्ट्रक्चर्स दाखवलेले आहेत त्यामध्ये प्लिम्युल, त्यानंतर रॅडिकल आहे. म्हणजे हा एम्ब्रियो ॲक्सिस आहे की ज्यामध्ये प्लिम्युल आहे. प्लिम्युल इज प्रोटेक्टेड बाय कोलिओप्टाईल. जे काही एक आवरण त्याच्या आच्छादन त्याच्या भोवती आहे त्याच्या संरक्षणासाठी ते आहे कोलिओप्टाईल. आणि रॅडिकलच्या बाजूने जे प्रोटेक्टिव्ह लेअर आहे तो आहे कोलिओरायझरचा. आणि मेजर पोर्शन जो आहे ह्या सीडमधला, आता हे सीड आणि फ्रूट एकच आहे, तर तो आहे एंडोस्पर्मचा. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे नॉन एंडोस्पर्मिक सीड किंवा एक्झल्ब्युमिनस सीड. इन अदर सीड्स एम्ब्रियो ॲब्सॉर्ब्स फूड रिझर्व्स फ्रॉम द एंडोस्पर्म कम्प्लिटली ड्युरिंग इट्स डेव्हलपमेंट. म्हणजे ह्या बियांमध्ये ज्यावेळेला एम्ब्रियोची डेव्हलपमेंट होत असते त्यावेळेला त्यातला एंडोस्पर्म हा पूर्णपणे वापरला जातो. म्हणजे एंडोस्पर्म मधलं जे फूड आहे ते पूर्णपणे एम्ब्रियोच्या डेव्हलपमेंटसाठी वापरलं जातं.
आणि त्यामुळे एंडोस्पर्म शिल्लक राहत नाही. दस एंडोस्पर्म डिसअपियर्स ऑर डिसऑर्गनायझेश इन मॅच्युअर सीड्स, म्हणजे परिपक्व झालेल्या बियामध्ये एंडोस्पर्म दिसत नाही. आणि असं जे बी आहे, द रिझल्टंट सीड इज नॉन एंडोस्पर्मिक or it is also called as exalbuminous seed. The example is pea or bean, म्हणजे वाटाणा किंवा ज्या काही शेंगा असतात इतर घेवडा वगैरे अशा. तर बघा हे पी सीड आहे की ज्याच्यामध्ये इथे एम्ब्रियो ॲक्सिस दाखवलेला आहे. एम्ब्रियोनिक ॲक्सिसमध्ये प्लिम्युल, हायपोकोटाईल, रॅडिकल हे पार्ट आहे. आणि जो मोठा ग्रीन एरिया आहे तो आहे कॉटिलिडॉनचा. आणि यामध्ये एंडोस्पर्म कुठेच दिसत नाही. तर हे नॉन एंडोस्पर्मिक सीड आहे. आता एंडोस्पर्म हा न्यूट्रिटिव्ह आहे. एंडोस्पर्मिक सीड्समध्ये ज्या वेळेला एम्ब्रिओची म्हणजे बी रुजल्यानंतर पुढे एम्ब्रिओची जी डेव्हलपमेंट होते तिथे देखील एंडोस्पर्म त्या एम्ब्रिओच्या विकासासाठी म्हणून फूड सप्लाय करतं. आणि इथे ह्या बिया ज्या आहेत त्यांच्यामध्ये कॉटिल्ड्रॉन जे आहे त्यामध्ये फूड स्टोअर झालेलं असतं की ज्यावेळेला बी रुजतं त्यावेळेला त्या कॉटिल्ड्रॉनमधलं फूड जे आहे ते युटिलाइज केलं जातं. त्यानंतर हे बीन सीड आहे. यामध्ये देखील एंडोस्पर्म दिसत नाही आहे. इथे कॉटिलिडॉन्स आहेत, एम्ब्रियो ॲक्सिस आहे ज्यामध्ये एपिकोटाईल, हायपोकोटाईल, रॅडिकल हे पार्ट्स त्यामध्ये दिसून येतात. परंतु एंडोस्पर्म कुठेच नाही. तर एंडोस्पर्मिक दिस इज अ नॉन एंडोस्पर्मिक सीड. द कॉटिलिडॉन्स इन सम नॉन एंडोस्पर्मिक सीड्स ॲक्ट ॲज फूड स्टोरेज. आता जे कॉटिलिडॉन्स आहेत ते काही नॉन एंडोस्पर्मिक सीडमध्ये अन्न साठवण्यासाठी म्हणून ते त्यांचा उपयोग होतो. जसं की ह्या पहिल्या चित्रामध्ये दिसतंय की हे जे बी आहे त्या बियाचं जे काही कॉटिलिडॉन आहे ते जमिनीमध्ये दिसून येत आहे आणि ते अन्न साठवण्याचं आणि अन्न पुरवण्याचं काम करत आहे. अँड इन अदर्स दे आर द फर्स्ट फोटोसिंथेटिक ऑर्गन्स. आणि काही प्लांट्समध्ये कॉटिलिडॉन्स जे आहेत ते बाहेर येतात, जमिनीच्या बाहेर येतात, वर येतात आणि त्या ठिकाणी पानांसारखी रचना त्यांची दिसते. आणि सुरुवातीला पहिली पानं विकसित होण्याच्या आधी कॉटिलिडॉन्स जे आहेत ते फोटोसिंथेसिस करतात. म्हणजेच इथे ते फोटोसिंथेटिक ऑर्गन्स म्हणून त्या ठिकाणी काम करतात. असे दोन प्रकारचे कॉटिलिडॉन्स जे आहेत ते बघायला मिळतात. मायक्रोपाईल, ओव्ह्यूलमध्ये जे आपण मायक्रोपाईल बघितलं होतं, इट ऑल्सो परसिस्ट, ते पण टिकून राहतं. परिपक्व बी जे आहे त्यामध्ये दिसून येतं. इट परसिस्ट ॲज अ स्मॉल पोर इन सीड कोट टू अलाउ द एंट्री ऑफ वॉटर अँड ऑक्सिजन ड्युरिंग सोकिंग. म्हणजे ज्यावेळेला बी आपण मातीमध्ये लावतो, त्याला पाणी देतो, तर त्या बियामध्ये ज्यावेळेला पाणी आतमध्ये जातं त्यानंतरच पुढे बी रुजण्याची प्रक्रिया सुरू होते. तर ते पाणी आत जाण्यासाठी म्हणून मायक्रोपाईल त्या ठिकाणी मदत करतं. त्याचबरोबर ऑक्सिजन देखील आतमध्ये त्या मायक्रोपाईलमधून जातो. तर इथे हे बी दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये हा जो डार्क ब्राऊन कलरमध्ये जो पोर्शन दिसतोय तर दिस इज रॅडिकल, सॉरी, हा जो पोर्शन आहे यामधून रॅडिकल जे आहे ते बाहेर येतं. रॅडिकल एमर्जेस हिअर. त्यानंतर हा जो व्हाईट पोर्शन दिसतोय हा आहे हायलम. हायलम आपण ओव्ह्यूलमध्ये पाहिलं होतं की जिथं जे फ्युनिकल आहे किंवा स्टॉक ऑफ ओव्ह्यूल आहे जे बॉडीला जॉईन होतं, अटॅच होतं, तर तो भाग जो आहे त्याला हायलम असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्या शेजारी एक छोटासा भाग जो दिसतोय थोडासा लाईट ब्राउनिश, तर तो आहे मायक्रोपाईलचा पोर्शन. तर इथे हे मायन्यूट ओपनिंग आहे की ज्यामधून पाणी आतमध्ये जातं बियामध्ये. तर हे मायक्रोपाईल देखील बियामध्ये दिसून येतात. त्यानंतर फ्रूट डेव्हलपमेंट, फळाचा विकास, तर इट इज ऑल्सो टेक्स प्लेस आफ्टर फर्टिलायझेशन. फळ विकसित होण्याची प्रक्रिया फर्टिलायझेशन नंतरच होते. इट इज ट्रिगर्ड बाय हार्मोन्स प्रोड्युस्ड बाय द डेव्हलपिंग सीड. म्हणजे ज्यावेळेला फर्टिलायझेशन होतं त्यावेळेला ओव्ह्यूल जे आहे ते बी म्हणून विकसित व्हायला लागतं आणि त्या बियामधून जे काही हार्मोन्स प्रोड्यूस केले जातात
ते हार्मोन जे आहेत त्याच्या इफेक्टमुळे बाहेरचं ओव्ह्यूलच्या बाहेर असणारी ओहोरी जी आहे ती फळ म्हणून विकसित व्हायला लागते. ॲज मेन्शन्ड अर्लियर, आफ्टर फर्टिलायझेशन द झायगोट इज फॉर्म्ड. आपण आधी बघितलंय की झायगोट हा फर्टिलायझेशन नंतरच त्या ठिकाणी तयार होतोय. द ओव्हरी बिगिन्स टू डिफरन्शिएट इन टू द फ्रूट. म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यानंतरच त्या ठिकाणी ओव्हरी जी आहे ती डिफरन्शिएट व्हायला लागते, फळ म्हणून त्या ठिकाणी विकसित व्हायला लागते. अँड ओव्हरी वॉल डेव्हलप्स इन टू पेरिकार्प. ओव्हरीची जी वॉल आहे, भिंत आहे, तर ती पेरिकार्प म्हणजे फ्रूट वॉल, फळाचं आवरण, साल म्हणून ते विकसित व्हायला लागते. पेरिकार्प इज बेसिकली 3 लेयर्ड. पेरिकार्प जे आहे त्यात 3 थर त्या ठिकाणी दिसते. आपण आधी कोकोनट बघितलं बघा, त्यामध्ये एक्झोकार्प, मेसोकार्प, एंडोकार्प हे 3 लेयर पाहिले. तर असे 3 लेयर जे आहेत ते पेरिकार्पमध्ये दिसून येतात, विच गेट डिफरन्शिएटेड इन द फ्लेशी फ्रूट. हे जे 3 थर आहेत हे फ्लेशी जे गरेदार फळं असतात त्यांच्यामध्ये दिसून येतात, लाईक मँगो, कोकोनट एटसेट्रा. आता इथे हे मँगोचं चित्र दिसतंय बघा. तर मँगोमध्ये आंब्याचं बाहेरचं जे कातड असतं तर ते म्हणजे एक्झोकार्प आहे. त्यानंतर जो गराचा भाग असतो तो मेसोकार्प, आणि कोळीच्या भोवती जे कठीण आवरण असतं ते आहे एंडोकार्प. तर हे एक्झोकार्प, मेसोकार्प आणि एंडोकार्प ह्या तिघांनी मिळून फ्रूट वॉल तयार झालेली आहे, ज्याला पेरिकार्प म्हटलंय. आणि त्याच्या एंडोकार्पच्या आतमध्ये काय असतं तर सीड असतं. तर असं हे पेरिकार्प जे आहे तर त्याचे 3 लेयर्स त्या ठिकाणी फ्लेशी फ्रूटमध्ये असतात, म्हणजे जे गरेदार फळ आहेत त्यांच्यामध्ये दिसून येतात. देन सिग्निफिकन्स ऑफ सीड अँड फ्रूट डेव्हलपमेंट. बी आणि फळ विकसित होण्याचं महत्त्व काय, तर फ्रूट्स प्रोव्हाइड नरिशमेंट टू द डेव्हलपिंग सीड्स. फळं जी आहेत त्याच्या आतमध्ये बिया असतात, मग ते जे विकसित होणारं बी आहे त्याला अन्न पुरवण्याचं काम फळं करतात. फ्रूट्स प्रोटेक्ट द सीड्स इन इमॅच्युअर कंडिशन. फळ जे आहे ते अपरिपक्व जे बी आहे त्याला संरक्षण देतं. ज्यावेळेला बी परिपक्व होतं त्यावेळेला ते फळातून बाहेर आलं तर मग त्या ठिकाणी ते रुजू शकतं, रुजण्याची संधी त्याची वाढते. परंतु अपरिपक्व असेल तर ते खराब होऊन जाऊ शकतं. सीड्स सर्व ॲज इम्पॉर्टंट प्रपोगेटिंग ऑर्गन्स ऑफ प्लांट्स. म्हणजे वनस्पती ज्या आहेत, एका आधी अस्तित्वात असणाऱ्या वनस्पतीपासून नवीन जे काही जीव आहे ते विकसित होण्यासाठी, म्हणून जो भाग वनस्पतीचा त्या ठिकाणी उपयुक्त असतो तो म्हणजे बिया. मोस्टली सेक्शुअली रिप्रोड्युसिंग जे काही रिप्रोडक्शनची जी प्रोसेस आहे त्यामध्ये बियांची ती भूमिका आहे. जे काही व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन दाखवतात त्यामध्ये काहींमध्ये मुळं, काहींमध्ये खोड, काहींमध्ये पानांचाही वापर त्या ठिकाणी प्रोपोगेशनसाठी होतो. परंतु बऱ्याचशा एन्जिओस्पर्म्समध्ये बी जे आहे इट सर्व्स ॲज इम्पॉर्टंट प्रोपोगेटिंग ऑर्गन. सीड्स अँड फ्रूट्स डेव्हलप स्पेशल डिव्हाइसेस फॉर देअर डिस्पर्सल. म्हणजे बी आणि फळं जे आहेत तर ते जिथे तयार होतात तिथून ते आजूबाजूच्या परिसरात पसरण्यासाठी, स्प्रेड होण्यासाठी त्यांच्यामध्ये स्पेशल डिव्हाइसेस जे आहेत ते तयार झालेले दिसून येतात. अँड दस हेल्प इन द डिस्ट्रीब्युशन ऑफ द स्पेसीज. म्हणजे ती जी प्रजाती आहे तिची संख्या वाढणं, म्हणजे त्यातले जे इंडिव्हिज्युअल्स मेंबर्स आहेत त्यांची संख्या वाढणं, ते पसरणं परिसरामध्ये. तर त्यासाठी बी आणि फळं जे आहेत त्यांच्यामध्ये हे स्पेशल मेकॅनिझम्स आहेत. पण आता इथे हे वाऱ्यामार्फत सीड डिस्पर्सल मेकॅनिझम जे आहे त्यासाठी हे बिया ज्या आहेत त्यांची रचना ही अशा पद्धतीने दिसून येते. बघा ह्या ठिकाणी हे खाली बी आहे, त्याला वर हे सफेद सफेद धागे वर आहेत की जे हवेबरोबर त्या बियाला वाहून नेतात आणि दूर अंतरावर जाऊन ते पडल्यानंतर तिथल्या मातीमध्ये ते पडून राहतं आणि अनुकूलता वातावरणाची निर्माण झाली की ते रुजतं. त्यानंतर इथे हा पाण्यावर तरंगणारा नारळ दिसतोय. तर इथे
नारळाचं जे डिस्पर्सल आहे ते पाण्यामार्फत होतंय. म्हणजे किनाऱ्यावरची नारळाची झाडं आहे त्यातून हे नारळ पाण्यामध्ये पडल्यानंतर ते पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जाऊन दुसरीकडे कुठेतरी किनाऱ्याला लागतं आणि ते रुजल्यानंतर त्या ठिकाणी नवीन वनस्पती जी आहे ती वाढते. त्यानंतर पक्षी जे आहेत ते फळं गिळून घेतात आणि फळं गिळल्यानंतर ते त्या फळांचं पचन झाल्यानंतर शेवटी बी जे आहे ते त्यांच्या विष्ठेमार्फत त्यांच्या शरीरातून बाहेर पडतं. म्हणजे एका ठिकाणी त्यांनी फळं खाल्लेली असतील आणि दुसरीकडे जाऊन ती विष्ठा जी आहे ती पडते आणि तिथे ते बी त्या ठिकाणी पडतं मातीमध्ये आणि तिथे कालांतराने ते रुजतं. तर असं सीड डिस्पर्सल जे आहे ते आता इथे फळ खाल्लंय म्हणजे फळाच्या मदतीने सीड डिस्पर्सलचं मेकॅनिझम त्या ठिकाणी घडून येतं. त्यानंतर बघा इथं हा कुत्रा दाखवलाय आणि त्याच्या ह्या डोळ्याच्या मागे डोक्यावर हे बी चिकटलेलं दिसतंय. आता हे जे आहे याला ते काटेरी आहे. मराठीमध्ये लांडगा म्हणतात बघा, म्हणजे तुम्हाला माहीत असेल तर ते काटेरी असल्यामुळे चिकटतं आणि जनावरं ती चरतात त्यांच्या शेपटीच्या झुक्याला किंवा त्यांच्या शरीरावरील केसांना. असं ते चिकटल्यानंतर ते पुढे जाऊन त्यांनी ते अंग झटकल्यानंतर किंवा ते त्यांच्या शरीरापासून वेगळं झाल्यानंतर ते बी त्या ठिकाणी मातीत पडतं आणि नंतर ते कालांतराने रुजून त्यापासून नवीन प्लांट्स जे आहेत ते विकसित होतात. तर हे ॲनिमल थ्रू होणारं डिस्पर्सल आहे. तर असं वेगवेगळे डिस्पर्सल मेकॅनिझम्स किंवा डिव्हाइसेस जे आहेत ते प्लांट्समध्ये दिसून येतात किंवा सीड्समध्ये फ्रुट्समध्ये दिसून येतात. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे यातला सीड डॉर्मन्सी. तर डॉर्मन्सी याचा अर्थ सुप्तावस्था. डॉर्मन्सी इज अ स्टेट ऑफ मेटाबॉलिक अरेस्ट. अरेस्ट म्हणजे काय, तर एखादी प्रक्रिया थांबून राहणे. तर काय थांबतंय इथे, तर मेटाबॉलिझम थांबतंय. जे काही पेशींमध्ये चालणारे मेटाबॉलिझम बायोकेमिकल रिॲक्शन्स त्या स्टॉप होतात. दॅट फॅसिलिटेट्स द सर्वायवल ऑफ ऑर्गॅनिझम्स ड्युरिंग ॲडव्हर्स एन्व्हायरमेंटल कंडिशन्स. जे प्रतिकूल वातावरण असेल तर त्यावेळेला जो काही ते सीड आहे त्यातला एम्ब्रिओ आहे त्याला टिकून राहण्यासाठी म्हणून हे टेम्पररी अरेस्ट त्या ठिकाणी आहे, डॉर्मन्सी दिसून येते. स्ट्रक्चरल और फिजियोलॉजिकल अडॅप्टिव्ह मेकॅनिझम फॉर सर्वायवल इज कॉल्ड डॉर्मन्सी. म्हणजे जिवंत राहण्यासाठी, अस्तित्व टिकून राहण्यासाठी म्हणून रचनात्मक किंवा जे फिजिओलॉजिकल जे काही प्रोसेसेस आहेत तर त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी एक ॲडॅप्टिव्ह मेकॅनिझम त्यामध्ये दिसून येतं. समायोजनात्मक अशी जी काही प्रक्रिया दिसून येते की काही काळापुरतं जे काही मेटाबॉलिझम आहे, बायोकेमिकल रिॲक्शन्स आहेत त्या स्टॉप होतात आणि त्यामुळे जे अस्तित्व आहे ते टिकून राहतं किंवा ते बी जे आहे ते टिकून राहू शकतं. कालांतराने डॉर्मन्सी संपली, अनुकूलता निर्माण झाली की पुन्हा ते बी रुजू शकतं. मॅच्युअर अँड व्हायबल सीड्स. मॅच्युअर याचा अर्थ परिपक्व आणि व्हायबल म्हणजे जे टिकून राहणारे किंवा रुजू शकणारे असं जे बी आहे, विल नॉट जर्मिनेट इव्हन इन द प्रेझेन्स ऑफ फेवरेबल कंडिशन्स. म्हणजे ज्यावेळेला बी परिपक्व आहे, जे रुजण्याची क्षमता त्यामध्ये आहे, असं असताना देखील जर डॉर्मन्सी पिरियड त्याचा चालू असेल त्या बियाचा, तर वातावरणातली अनुकूलता असताना सुद्धा ते बी रुजत नाही. दे आर डिस्पर्स्ड ॲट डिफरंट प्लेसेस ड्युरिंग डॉर्मन्सी. मग अशा डॉर्मन्सी पिरियडमध्ये ते वेगवेगळ्या मार्गाने, जसं आपण आधी बघितलं हवेमार्फत, प्राण्यांच्या सहाय्याने, पक्ष्यांच्या मदतीने, पाण्यामार्फत सीड डिस्पर्सल होतं. तर डॉर्मन्सी पिरियडमध्ये हे डिस्पर्सल जे आहे ते घडून येतं. बी जे आहे ते ज्या झाडावर तयार झालंय त्या झाडापासून त्याच्यापासून दूर दूर अंतरावर त्या ठिकाणी ते पसरण्याची प्रक्रिया होते वेगवेगळ्या माध्यमांच्या मदतीने. व्हायबल सीड्स जर्मिनेट ओनली आफ्टर कंप्लीशन ऑफ डॉर्मन्सी पिरियड. म्हणजे जे बी रुजू शकण्याची क्षमता त्यामध्ये आहे ते डॉर्मन्सी
पिरियड संपल्यानंतरच त्याची रुजण्याची प्रक्रिया दाखवतो. तर या पद्धतीने हा जो मुद्दा आहे आपला हा आपण समजून घेतलेला आहे. पुढचा मुद्दा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया.